आपल्यापैकी अनेक लोकांना वाटतं सनातन धर्माच्या प्रत्येक ग्रंथात जातीवाद आहे. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे, सनातन धर्माच्या कुठल्याही ग्रंथात जातीवादाचं नाव सुद्धा नाही आहे. ही माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. श्रीकृष्णाने स्वतः भगवद्गीतेत 4 वर्णाची रचना केली आहे, जे आहे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, जे आपल्या जन्माने नाही तर कर्माने, गुणाने आणि स्वभावाने ओळखले जाते. शूद्र व्यक्ती पण आपल्या गुण कर्म स्वभावाने ब्राह्मण होऊ शकतो आणि ब्राह्मण व्यक्ती पण आपल्या गुण कर्म स्वभावाने शूद्र होऊ शकतो. चला तर जाणून घेऊया या 4 वर्णाची रचना कशी ओळखायची. जे मनाने शांत आणि इंद्रियावर नियंत्रण ठेवतात, तप, शुद्धता, सरलता, ज्ञान, विज्ञान आणि देवामध्ये आस्था ठेवतात, अशा गुण कर्म स्वभावाच्या व्यक्तींना ब्राह्मण म्हटले जाते. जे तेज, बल, कुशलता, वीरता, युद्धता, दान किंवा प्रजेवर शासन करणारी योजना बनवतात, अशा गुण कर्म स्वभावाच्या व्यक्तींना क्षत्रिय म्हटले जाते. नंतर आहे वैश्य. शेती, पशुपालन किंवा व्यवसाय करणाऱ्या गुण कर्म स्वभावाच्या व्यक्तींना वैश्य म्हटले जाते. शूद्र, जे लोकांची सेवा करतात आणि तसाच सद्भाव ठेवतात, अशा गुण कर्म आणि स्वभावाच्या व्यक्तींना शूद्र म्हटले जाते. श्रीमद भगवद्गीतेत श्रीकृष्णाने सांगितलं आहे, जातीवाद हा जन्मापासून नाही तर माणसाच्या गुण, कर्म आणि स्वभावाने ओळखला जातो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा.